डॉक्टर वैभवी पाटील आचार्य महामंडलेश्वर पदावर पट्टाभिषेक सोहळा नाशिक दिनांक 6 एप्रिल 2026 सोमवार रोजी नाशिक जिल्ह्यात नर नारी आणि किन्नर यांचा समावेश असलेल्या श्री शिवशक्ती आखाड्याची भव्य स्थापना करण्यात आली। या शुभप्रसंगी डॉक्टर वैभवीताई पाटील यांचा आचार्य महामंडलेश्वर पदावर पट्टाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक विधी स्वाद बँकेट हॉल पातळी फाटा नाशिक येथे संपन्न झाला। किन्नर प्रतिष्ठानच्या वतीने माणुसकीचा सन्मान म्हणून विविध मान्यवरांना चा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख जगद्गुरू हेमांगी सखी, नाशिक किन्नर समाजाच्या गादीपती सलमा गुरु नायक तसेच अनेक मान्यवर महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत लाभली होती। संपूर्ण सोहळा धार्मिक, सामाजिक आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला। समाज कल्याण नाशिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किन्नरांच्या विविध योजनांची मार्गदर्शन पुस्तिका वाटप केली। यावेळी परिसरातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। NPS न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। आज नाशिक जिल्ह्यामध्ये श्री शिवशक्ती आखाड्याची स्थापना झालेली आहे। शिवशक्ती आखाडा हा नर, नारी आणि किन्नर सर्वांचा समावेश असलेला एकमेव आखाडा आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी डॉक्टर वैभवी पाटील माझी आचार्य महामंडलेश्वर पदाचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे। ह्या कार्यक्रमामध्ये नाशिक किन्नर समाज, नाशिक किन्नर समाजचे गादीपती सलमा गुरु नायक, वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख एवं शंकराचार्य जगद्गुरू हेमांगी सखी माताजी उपस्थित होते। त्याचबरोबर आमचे माझे गुरुजन सारिकामाई, आमचे गुरुजन महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा आईसाहेब पूजामाई उपस्थित होते आणि व इतर माझे गुरुभाऊ, गुरुबंध आणि माझे सगळे मित्रपरिवार उपस्थित होते। याच कार्यक्रमामध्ये किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने माणुसकीचा सन्मान चिन्ह देऊन समाजात कार्यरत असणारे समाजरत्न त्यांचा पुरस्कार देखील करण्यात आला। तुमचा एक अभिषेक झाला, त्याच्याबद्दल काय तुम्हाला वरती पोस्टिंग भेटली? अभिषेक कशाबद्दल? हा अभिषेक पट्टाभिषेक सोहळा म्हणजे एक धार्मिक परंपरानुसार एक आखाड्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होतो। त्याच पद्धतीने एक वरिष्ठ म्हणून, आखाडा प्रमुख म्हणून आचार्य महामंडलेश्वर पदी माझा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे। धन्यवाद।